नहीं रे बाबा, शादी करने के बाद वो अमेरिका गई है वो रहती थी पहले सांगली में, मतलब यहाँ की है. अच्छा, पण त्यांच्या बोलण्याचा पद्धत म्हणजे ते इंग्लिश वर्ड्स बोलत होते ना, वेगळंच बोलत होते, वेगळंच वाटत होतं मी. त्याचं कारण असं आहे कित्येक वर्ष ते अमेरिकेमध्येच राहत आहे, त्यामुळे त्यांची ती भाषा जी लहेजा आहे त्या पद्धतीने त्या पद्धतीमध्ये झाली. अच्छा, आजकल जो माहौल चल रहा है ऐसा है क्या? अरे हा वही उत्तर रहना है तो मराठी आनी ही चाहिए. तू भी शिकले. हाँ, मैं सीखूंगी. गुड. अगं शिकायलाच लागणार. आता बघ ना, कालचे जे आता माझे क्लायंट आहे ती मैत्रीण आहे, ती तिथे जाऊन अमेरिकन म्हणजे तिकडची भाषा शिकली, कारण तिकडचं ऍक्सेंट, तिचं ऍक्सेंट बघितलं ना कसं बोलताना ती बोलत होती. तसंच आहे, आपण ज्या ज्या देशामध्ये जातो म्हणजे कुठेही गेला तू मला तिकडची भाषा यायलाच हवी. कळलं का? आता हा जो आज चालू आहे तोच जो चालू आहे आणि तो त्यांचं म्हणणं सगळ्यांचं बरोबर तेच आहे. म्हणजे तसं आपण काय म्हणतात ना त्याला, की तसं आपण ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. जिथे आपण जातो आपल्याला तिथली लँग्वेज यायलाच हवी. बघ ना, ती भारतातली म्हणजे सांगलीतली ती मुलगी अमेरिकेला गेली. आता अमेरिकेमध्ये जाऊन तिने तिकडची संस्कृती जी आहे ती आत्मसात केली, तिकडची भाषा ती बोलायला लागली. तसंच आहे आपल्या मुंबईमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणावर राज्यातली लोक इथे येतात, तर त्यांना ती मराठी भाषा ही बोलता यायलाच हवी. देश तसा वेश, आपली मराठी भाषा ही यायलाच हवी. जी माणसं आत्ताच आली आहेत नवीन, जे म्हणजे 2 वर्ष झाली, ती मराठी कसं काय बोलणार लगेच? अगर किसी को भाषा नहीं आती तो क्या करेंगे? बरोबर आहे. नवीन असेल तर एक वेळ आपण समजू शकतो की मराठी भाषा यायला थोडा वेळ लागेल, पण इथे कित्येक वर्ष म्हणजे 20-20, 30-30 वर्ष खानदानी लोक इथे राहत आहेत, ते नाही शिकू शकत. मराठी भाषा यायलाच हवी. अगं उगाच तुम्ही नाही बोलणार, हम नाही बोलेंगे, हे असं वाद घालण्यात काय अर्थ आहे का? ये बात सही बोला आपने. मराठी भाषा ही आलीच पाहिजे. उगाचच लोक ना एकमेकांमध्ये आग लावायला आले. उगाचच लोक बोलताना आम्ही मराठी नाही बोलणार, हिंदीच बोलणार, पण मराठी ही आलीच पाहिजे. हो ना, मराठी ही आलीच पाहिजे. तुम्ही तुमची भाषा बोला, हिंदी बोला, गुजराती बोला, तमिळ बोला, कुठलीही भाषा बोला, आम्हाला त्याचा अभिमान आहे. पण महाराष्ट्रामध्ये राहून मराठी ही यायलाच हवं. विरोधाला विरोध करून उगाच भांडणं लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आमच्या महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे. मी पण मराठी शिकते आणि मी पण मराठी शिकले. मला महाराष्ट्रात अभिमान आहे. महाराष्ट्र राज्य असू देत किंवा दुसरं कुठलंही राज्य असू देत, तुम्ही कामासाठी कुठल्याही राज्यात जर गेलात तर तिथली भाषा तुम्हाला यायलाच हवी. आणि त्यात काही चूक नाहीये ना. राज्यात आपण राहतो, तिथे कमवतो, त्या भाषेचा आपण आदर केला पाहिजे आणि संस्कृतीचा गौरव केला पाहिजे. भाषा मग कुठली असो, मराठी असो, गुजराती असो, हिंदी असो, बेंगोली असो, आपण सर्व एक आहोत. भाषा जपूया आणि मराठी संस्कृतीचा अभिमान बाळगूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.